गावाच्या दिशेने हळूहळू एक आवाज येऊ लागला, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आणि जसं जसं तो आवाज जवळ यायला लागला तसं महाराजांनी नुसतं डोळे उघडून बघितलं. कोण होत? नाव होते सच्चिदानंद जारा, असा कुलकर्णी पंत कुलकर्णी नावाचे एक सद्गृहस्थ रात्री आटोपले होते आणि गावातले सगळे लोक सकाळी सकाळी पहाटे त्यांची अंत्ययात्रा घेऊन आपल्या नदीकाठी अंत्यसंस्कारासाठी घेऊन येऊ लागले. आता महाराज स्वतःहून तिकडे जायचं काही कारण नव्हतं. त्या अंत्यसंस्काराच्या पद्धतीने जसं जसं होतं तसं सगळे कर्म चालू होते. वैशिष्ट्य काय होतं तर त्या सच्चिदानंद बाबाचे ज्या धर्मपत्नी होत्या त्या त्यांच्या सोबत सहगमन करण्यासाठी येत होत्या. जुन्या काळची 750 वर्षापूर्वीची परंपरा. सहगमन म्हणजे सती जाण्यासाठी येत होते आणि सती जाण्यासाठी येत असताना त्यांच्या सोबत एक त्यांची लहान मुलगी ती त्या आईचा पदर धरून सारखं ओढायला लागली आणि तिला म्हणायला लागली, तू तू त्या सगुगडे नरे, तू त्या सगुगडे नरे, ये पलकन सोनी मलार, ये पलकन सोनी मलार, ये आपुजाग बरोबरी, ये आपुजाग बरोबरी, निघाली सोबत तुलार, निघाली सोबत तुलार. ती सारखी आईचा पदर धरून ओढायला लागली. आईला म्हणायला लागली, आई तू नेहमी मला हळदी कुंकाला जायचं तर स्वतः आधी मला सजवते आणि मग तू स्वतः नवी चांगली साडी घालते, मला चांगले कपडे घालते, मला चांगला गजरा घालते आणि मग तू स्वतः तयार होते. आणि आज उलट करायला लागली, माझ्याकडे लक्ष देईना आणि तू तर स्वतः हातामध्ये हिरवा चुडा भरलाय, लुगडं घातलेलं आहे, केसाला गजरा माळलेला आहे, सगळे अलंकार तू घातले आणि मला तर तसं ठेवलं. तू चालली कुठं? मला सोडून कस काय चालली? मला काहीच दिलंस तू. आणि त्या 5 वर्षाच्या पोरीचा हट्ट बघून त्या माऊलीचं तर हृदय असं जणू काही विदीर्ण होऊ लागलं. इकडं पातिव्रत्य धर्माचा कर्तव्य ओढायला लागलंय. आता 10 मिनिटांनी चितेवर जळायचंय आणि ही तिची पोरगी वात्सल्य इकडे ओढायला लागलं. इकडं पातिव्रत्य धर्म ओढायला लागला आणि इकडं वात्सल्य ओढायला लागलं. आणि त्या माऊलीचं हृदय आधीच त्या दुःख प्रसंगात अजून विदीर्ण झालं. तिला बोलायचं सुधरलं. ती मुलीला म्हणते, आता तुला जी घरी भाऊ आहे मोठा तुझा त्याला तू बाबासारखं मान, ती भावाची बहिणी आहे तिला आता आईसारखं मान. आता मी तुला ह्या इथून पुढे सोबत घेऊन जाऊ शकत नाही बरं बाळा. आणि हे जर अलंकार आहेत ना तुझे घरी ठेवलेले सगळे माझे पण अलंकार तुझेच आहेत. आता तू घरी जाऊन सुख नाही खेळ, आता ही वेळ तुला नेण्याची नाही असं म्हणून तिने दुसऱ्या महिलांच्या हातात त्या मुलीला दिलं. मन कठोर केलं आणि आता मंत्राग्नीची तयारी करुणी प्रेतास घातले स्थान, दैत्या सन्निधाने ज्ञानेश्वर ज्ञान सिंधू भगवान.
त्या प्रेताला नदीच्या गाठी स्नान घातलं शेवटचं, नवीन कोरे कपडे गुंडाळले आणि असा आता उचलून तिरडीवर ठेवणार. आता महाराज इतके वेळ आपलं काम नव्हतं, आता आपलं काम. म्हणून ज्ञानेश्वर महाराज धीर गंभीर पावलं टाकत वटवृक्षाखालून उठले आणि त्या अंत्यसंस्काराच्या जागेकडे यायला लागले. तेवढ्यात या सतीचं लक्ष गेलं की कोणीतरी एक महात्मा सारखा तेजपुंज व्यक्तिमत्व आपल्या आजूबाजूला दिसत आहे. आणि ती थोड्या मोठ्यांना नमस्कार करता 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 ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथे गेली आणि ज्ञानेश्वर महाराजांना असा कंकण वाजवून नमस्कार केला. महाराजांनी आशीर्वाद दिला, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव, पुत्रवती भव. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. महाराज, हा आशीर्वाद ह्या जन्मातला का पुढच्या जन्मातला? महाराजांनी डोळे उघडले आणि महाराजांना ती म्हणायला लागली, तू कश्यपात मज तुझा मज वाटतोस, लज्जित हे करील तेज तुझे रवीस, पाया तुझ्या शरण मी गुरुराज राया, धैर्यास दे पती समे सरणी जळाया. महाराज, मला आता अष्टपुत्र नको, सौभाग्यवती भाऊ आशीर्वाद नको, आता तुम्ही फक्त एक आशीर्वाद द्या, धैर्यास दे पती सवे सरणी जळाया. आता माझा नवरा गेलेला आहे, त्याच्या सोबत मला सती जायचं आहे आणि त्या सती जाण्यामध्ये माझं धैर्य तसूभरही कमी होऊ नये, आता असा आशीर्वाद द्या. महाराजांनी बघितलं काहीतरी घोर प्रसंग आहे. महाराज म्हणले, तुझा नवरा गेला, काय नाव होतं तुझ्या नवऱ्याचं? तर ती पतिव्रता होती. तिने खाली मान पाहिलं, खाली मान घातली आणि पायाच्या अंगठ्याने माती काढायला लागली. बाजूची माणसं होती ज्येष्ठ. ज्येष्ठाने सांगितलं, सच्चिदानंद बाबा कुलकर्णी, तिच्या नवऱ्याचं नाव सच्चिदानंद बाबा. महाराज म्हणले, सच्चिदानंद आणि मेला? म्हणले, सच्चिदानंद नावाचा माणूस मरल कसा? नाव सच्चिदानंद सच्चिदानंद म्हणतात, मेला असं कसं होईल? सत चित आनंद कधी मरत नसतो. सत म्हणजे कायम सत्य, त्रिकालाबाधित, देशतः कालतः परिच्छेद ज्याला नाही. आता आहे, काल होता आणि नंतरही राहणार. असा सच्चिदानंद मेला असं कसं म्हणायले? म्हणजे हाती सोनूबाई आणि हाती कतलाचा वाळ, असं कसं होईल? तिथं काही लोक ज्येष्ठ होते, म्हणले, आता आजकाल त्या कुंभमेळ्यातून कोणी महाराज होऊन यायले, हे पोरगे तसं दिसायला. अरे नाव सच्चिदानंद ठेव, नाही तर अमर ठेव. मरणार तर पक्कच आहे नाव. अमर नाव ठेवले कोणी मरणार नाही असं थोडी नाही. एकदा जो मरून गेला तो पुन्हा त्रिखंडात कधी काही जन्माला आला नाही, म्हणजे पुन्हा उठून आला नाही. असं कुठं असते का? म्हणजे ह्या खांद्यावर म्हणले आतापर्यंत शेकडो लोक नेले. ते म्हणजे तुम्ही शेकडो, माझे 1012 काय 1235 झाले. म्हणजे ते काय म्हणले, मोजून ठेवले. म्हणजे तुम्ही मोजायला नव्हते, मी मोजायला नव्हतो, काही भेटाय. 1235 लोक आतापर्यंत नेले. म्हणजे त्याला एक तर नुसता हल्ला सुद्धा नाही. म्हणजे एकदा मेला की मेला, पुन्हा कुणी नर सुद्धा हलवलं नाही. म्हणजे आणि हे तर म्हणायला अख्खा माणूस जिवंत करतो, असं कसं होईल? म्हणजे एकदा मेला की मेला, पुन्हा काय असत? काही लोक ज्येष्ठ होते, ते म्हणजे अहो मंत्राग्नी व्हायला, मंत्राग्नी होत तर वेळ आहे. काय कोणाचा अधिकार कसा, कोणाचा अधिकार कसा, तू काय म्हणायला ऐकून तर घ्या. सच्चिदानंद आहे, मेला नाही म्हणायला, त्याचं तेज बघा, काहीतरी तर बोलायला. ऐकायला काय जातं तुम्हाला? एरवी तर अर्धा घंटा जाणारच आहे. म्हणजे मॅचच्या शेवटी घरी जायचे. थोडं ऐका, काय सांगतं ते ऐका तर थोडं. महाराज गेले. महाराजांनी सांगितलं त्याच्या दोऱ्या काढून टाका.
त्यात प्रवरेचं पाणी मागवलं आणि हातात घेतलं महाराजांनी प्रवरेचं पाणी, असं अभिमंत्रित पाणी केलं आणि करुणी अभिमंत्रित उदक शिंपिये दया पेतात ते मधारे कुल बसला कुलकर्णी हर्षलोका कुल बसले तै अधोरधन देखा कुल बसले तै अधोरधन देखा. आणि महाराजांनी असं प्रवरेचं पाणी घेतलं, संजीवनी मंत्राने अभिमंत्रित केलं आणि त्या सच्चिदानंद बाबाच्या अंगावर असं शिंपडलं. मात्र जणू काही झोपेतून उठून बसावं असं खळाड दिशी उठून बसले सच्चिदानंद बाबा. आता तिथं बसलेल्या लोकांची काय अवस्था झाली असं. रात्रभर जे त्या सूत धरून बसले होते, वारं घालत बसले होते, मुंग्याचं ते हे खडू मारून बसले होते, ते म्हणजे 100% हो गेले होते, आम्ही बघितलं होतं. आणि आता ते जर उठून बसले तर काय होते, ते जर अर्धे तर भूम पळाले, ते शूरवीर होते तथागत, ते म्हणजे न जाणं आपल्या मागं लागायचं, याला काय छाछू येते का काय. अर्धे तर 50 फुटावर गेले, ते म्हणजे लांब जाऊन बघू, न जाणं आपल्याला धरत, आपण दुसऱ्याच्या मागं उभं राहू. उठलं की आपल्याकडे नजर झाली तर शनी लागल्यासारखा लागायचा. काही लोक धीरोदात्त होते ते तिथं बाजूला उभारले आणि काही लोक तर असे उपटसुंब होते. महाराज म्हणतात जसं पाण्याच्या बादलीमध्ये आपण तेलाचा थेंब टाकला की ते जसा हा 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 म्हणता पसरतंय, तसं ते म्हणले इथं हे प्रेत उठलं आणि जे लोक बाजूच्या गावात सांगायला सुटले तैल बिंदू पाण्यामध्ये पडतात, अफवा करायला कोणाला आवडत नाही. अहो मी बघितलं म्हणले परवा तिने नुसतं पाणी मारलं की जिवंत झालं. सांगायला गाव गाव इकडं पुन्हा पुढं काय घडायला बघायला कोणी थांबणार का. सगळ्यात आधी जाऊन गुड न्यूज काहीतरी स्पार्किंग न्यूज सांगायची प्रत्येकाला. सबसे जे बातम्या असतात सबसे TRP. एकदा आपल्या इथंच परभणीला झालेला किस्सा झाला. ते सबसे तेजवाला जे चॅनल आहे ना त्यांनी एकदा दाखवलं परभणीला देशमुख हॉटेल पशी दंगल झाली, जाळपोळ झाली, खूप मोठं दुकान जळाले. असं ते तीनदा एकच टपरी दाखवलं. आम्ही उठलो, आपलं घर तिथं जवळ, गेलो देशमुख हॉटेलला. तिथं एक पंक्चरची टपरी होती साधी लाकडी आणि तिथं कोणीतरी टायर जाळलं होतं पोरांनी होळीत, तिथे ढकलून. आणि त्याची बातमी एवढी की परभणीमध्ये जाळपोळ, परभणीमध्ये जाळपोळ. आज तक सबसे तेज आज तक. आमच्या 11वी 12वीला बघायला गेलो तर काय केलं ते टायर एवढंच जाळलं. तसं लोक बातमी सांगायला. आता इथं तर खरंच प्रेत उठलं होतं. सगळ्या लोकांच्या तिथं एकदम आश्चर्यचकित मुद्रा असताना सच्चिदानंद बाबा उठले आणि काय म्हणायला लागले. ज्ञानेश्वर महाराजांकडे बघितलं आणि लक्षात आलं की हे बाकीचे तर सगळे आपल्या गावचे दिसायला लागले, पण हा कोणीतरी नवीन माणूस आहे ज्याच्यामुळं आपल्याला हे पुनर्जीवदान मिळाले. जीवदान जे मिळालं आपल्याला हे ह्या माणसामुळे नक्कीच मिळालं असेल. कारण महाराजांचं तेज, चर्या आणि वागणूक बघितली आणि नक्कीच त्यांना वाटलं की ह्या महात्म्यामुळे आपलं काहीतरी. आणि त्यांनी महाराजांना साष्टांग दंडवत केला आणि म्हणायला लागले प्रार्थना
त्यांनी सच्चिदानंद बाबांनी ज्ञानेश्वर महाराजाला विनंती केली, महाराज तुमच्या पायी माझे साष्टांग दंडवत म्हणले, परंतु तुम्ही अशी कोणची माझ्या बायकोची प्रार्थना ऐकून मला जिवंत केलं? माझ्या पत्नीने तुम्हाला माझ्या जीवदानासाठी काय साकडं घातलं का? अहो म्हणले, मी तिकडे स्वर्गामध्ये असं पोचलो होतो, इंद्र महाराजांनी मला स्वागतासाठी 2 दूत पाठवले, अप्सरा गंधर्व यक्ष किन्नर सगळे गाणं म्हणत होते, आणि असं स्वर्गाचं दार उघडून मी मध्ये प्रवेश करणार, तेवढ्यात म्हणले तुमचं डेप्युटेशन कॅन्सल. मुंबईच्या मंत्रालयातली महत्वाची गोष्ट घेऊन पुन्हा तुम्हाला वापस मूळ पदावर, जिल्ह्यामध्ये, तालुक्याला, सुदूर ठिकाणी वापस. म्हणजे तशी जी भावना होती अशी अधिकाऱ्यांची होत असेल, जे अधिकारी असतील त्यांना माहिती. तर तशी पोस्टिंग सारखी अवस्था सच्चिदानंद बाबाची झाली. महाराज म्हणले, माझं चुकलं काय? तुम्ही निश्चित कोणीतरी संत महात्मा दिसतायत, कोणीतरी साधू सत्पुरुष दिसतायत. अहो तुमचा हात माझ्या देहाला लागला, परिसासारखा हात तुमचा स्पर्श जर मला झाला तर माझ्या जीवनाचं सोनं झालं पाहिजे, पुन्हा मृत्यू लोकात पुन्हा कशाला आलं पाहिजे? संत दर्शनी हा लाभ, पद्मनाभ जोडेल. मला वापस कशामुळे आणलं? माझ्या बायकोच्या प्रार्थनेला भरून आले का तुम्ही? महाराज हसले. तोपर्यंत सगळ्या लोकांनी दुकानं उघडली, गुलालाचे पोतेच्या पोते आणले. कोणी दुकान हाराचे उघडले नव्हते तर त्याला उघडायला लावले. रात्रीचे शिळे असले तरी ते म्हणले, फुलं ताजी आणले. आणि जे उधळण चालू झाली त्या वाळवंटामध्ये, आणि सगळेजण ज्ञानेश्वर महाराजांचा जयघोष करायला लागले. ज्ञानेश्वर महाराज की जय. आणि ह्या सगळ्या जयघोषाकडं ना महाराजांचं लक्ष ना सच्चिदानंद बाबाचं. आणि सच्चिदानंद बाबाला महाराज सांगतात, जीव बाबा तुम्हाला जे जिवंत केलं ना, ते काय ह्या भवसागरात पुन्हा बुडण्यासाठी नाही केलं. तुमच्याकडे एक विशेष काम आहे. गीता रचली जी व्यासाने, तिला करा या प्राकृत लेणे, झाले आहे मदीय येणे, तयार होतू ती लिहिण्याला, जीव विरेजे आज. आपलं स्पेशल जे काम आहे ते काम ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितलं. बोलिले जे ऋषी साच भावे. व्यासांनी जी गीता लिहिली आहे त्या गीतेचा अनुवाद करण्यासाठी माझा जन्म झालेला. तर सामान्य लोकाला गीता दुर्बोध व्हायला लागली दिवसेंदिवस, म्हणून त्याचं हृदगत सांगण्यासाठी मी जन्माला आलो. आणि ती लिहिण्याचं काम जणू काय तू माझी लेखणी आहेस, मी प्रज्ञा असेल तर तू माझा हात म्हणून, लेखणी म्हणून तू काम करायचं. आणि म्हणून मग सच्चिदानंद बाबाच्या पत्नीला बोलवलं महाराजांनी आणि म्हणाले, आई साहेब आता सच्चिदानंद बाबाला आम्ही तुमच्यापाशी वापस पाठवणार नाही. आता ते काही दिवस 2-3 वर्ष आमच्याकडे राहतील, तेवढं आमच्यावर कृपा करा. आता ती मायामाऊली महाराजांना म्हणते, महाराज तुम्हाला मी परवानगी द्यावी नवऱ्याला न्यायला. अहो म्हणले, माझ्या कातड्याचे जोडे जरी केले तरी तुमचे उपकार फेडणार नाही. तुम्ही मला कशाची परवानगी मागता? अहो हे जिथं असतील तिथं
सुखाने राहिले हेच माझ्यासाठी ते आहेत, हीच तर माझ्यासाठी मोठी भावना आहे. महाराजांनी सांगितलं तुला केव्हा जेव्हा पतीचं दर्शन घ्यायची इच्छा होईल तेव्हा येत जा, पण आता ते आमच्या सोबत राहिले. आणि महाराजांनी सच्चिदानंद बाबाचा हात धरला आणि म्हणाले चला आता, म्हणले या तीर्थक्षेत्राचे जे मालक आहेत मोहिनीराज त्यांच्याकडे जाऊ. मालकाची परवानगी घ्यावी लागते ना, कोणत्या जागेत काही काम करायचं असं मनाने केलं तर लाईट बंद होत. मालकाला विचारल्याशिवाय केलं ते म्हणजे चल बंद करून टाका. म्हणून मालकाची परवानगी घ्यायला गेली. महाराज काय तिथं पाद्यपूजा घेत लोकांचे बताशे पेढे बर्फी खात बसले का? महाराजांनी नेवाशामध्ये मोहिनी राजाकडं सच्चिदानंद बाबाला घेऊन गेले. सच्चिदानंद बाबाला उभं केलं बाजूला आणि मोहिनी राजाला प्रार्थना केली. महाराज म्हणाले आता तुम्ही आम्हाला परवानगी द्या, आमचं ज्या कामासाठी येणं आहे ते काम आम्हाला करण्यासाठी आता तुमची परवानगी आवश्यक आहे. मोहिनीराज हसले आणि ज्ञानेश्वर महाराजांना म्हणायला लागले ज्ञानेश्वरा आमची कशाची परवानगी मागता? अहो म्हणले तुम्ही आणि मी काय वेगळं आहे का? बापा तू स्वयमेव ब्रह्म तुझला अशक्य काही नसे, आणाया अन्यथाई गोडीतरा काहू समाधी कसे. सूर्याला तमसांगकाय शिववी द्वाविघ्न मोरेश्वरा, गानाता करणे आरंभ दिल्या गीते सज्ञानेश्वरा. महाराज तुम्ही मला कशाची परवानगी मागता? मी मोहिनीराज म्हणून इथं उभा आहे आणि तुम्ही ज्ञानेश्वर म्हणून तिथं उभे आहे, पण दोघे आपण एकाच परमात्म्याचे अंश. प्रत्यक्ष मोहिनीराज म्हणतात तुम्ही आम्हाला कशाची परवानगी मागता? आणि मोहिनीराजाच्या आशीर्वादाने महाराजांनी त्या प्रवरीच्या तटावर आज जो पैचा खांब आहे ना, ते एक खांब पैचा, त्या खांबाला टेकून महाराज बसलेले आहेत. उजव्या हाताला सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज बसले, डावीकडे लेखनिक असणारे सच्चिदानंद बाबा कागद दौत पेन शाई वही जे सगळं साहित्य घेऊन बसलेत. आणि पुढं मोजून 5-6 लोक, मोजून 5-6 लोक, आणि त्या 5-6 लोकांना ज्ञानेश्वरी मध्ये महाराजांनी केवढा अधिकार दिलाय. श्रोते तुम्ही महेशाची मूर्ती म्हणे. ज्ञानेश्वर महाराजांना ऐकण्यासाठी 5-6 लोक, आणि ज्ञानेश्वरीवर प्रवचन केल्यावर ते म्हणले 5,000 लोक असले आणि 50,000 रुपये असले तर आम्ही येऊ. काय सांगायला ज्ञानेश्वरी? तू घरी बस, आम्ही आमच्या घरी बस आहे. आमच्या सेलूला एक जण आहे फुकट ज्ञानेश्वरी सप्ताह करायला लागेल आहेत टाकी महाराज. ते म्हणले शेवटी ज्ञानेश्वरी तरी फुकट वाचू द्यावं, सगळं पैशानी कसं होईल? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगायला चालू केलं ओम नमो जियाद्या, ओम नमो जियाद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुसंवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेशो सकलार्थमध्ये प्रकाशो म्हणे निवृत्तीदासो अवधारी जोजी. एकापेक्षा एक सरस होया ज्ञानेश्वर माऊली सांगायला लागल्यात. सांगताना कुठेही आविर्भाव नाही की मी सांगतोय, म्हणे निवृत्तीदासो. काय गोड शब्द, माझ्या गुरुचा दास आहे. हे वाग्वैभव माझं नाही, गुरूंनी मनात आणलं म्हणून हे वैभव सगळं तयार झालं. आणि असा अप्रतिम ग्रंथ लिहिला की आज 750 वर्ष होऊन गेले तरी जे ज्ञानेश्वरीच्या ग्रंथाची अंगा झोंबीजे, जो ग्रंथाला झोंबतो ना, त्याला जसा वासरू त्या गाईच्या सडाला झोंबत तर त्याला जसं पय मिळतं, अमृत रूपी पय मिळतं, दूध मिळतं, तसं ज्ञानेश्वरी वाचणाऱ्याला आनंद होतो. ते काय सांगून अनुभवाला येणार नाही. महती ज्ञानेश्वरीची प्राकृत ग्रंथी अनुपमाची वेचन केली रचनाची करदी जाला
पणजाचे गोदावरीची वाणी दास गरोजी कुंठित झाली प्रति शब्दाची महती ज्ञानेश्वरीची महती ज्ञानेश्वरीची. काय वर्णन करावं म्हणले ज्ञानेश्वरीची महती. अप्रतिम असा लावण्यवती एखादी स्त्री तरी काय असेल असा त्या ग्रंथाच्या एक एक अवयवाचं एक एक अंगाचं जर वर्णन केलं तर शब्द अपुरे पडतात. ते म्हणजे इतकी गोड ज्ञानेश्वरी लिहिली की अप्रतिम असा, ह्याला दुसरी उपमाच नाही. ते म्हणले सगळेजण वाचतील का? एवढा चांगला जर ग्रंथ झाला तर सगळेजण वाचतात का? दासगणू महाराज पोलिसी खाक्यातले. दासगणू महाराज काय असे लेजी पेज नाही. ते म्हणजे कितीही अप्रतिम ग्रंथ झाला तरी पण कोण वाचणार नाही? वाराह बिन्मुख सदा मलया गिरसी नाकावळे कधीही मानिती मानसासी निंदित नित्य बसती भुवडे रवीला ज्ञानेश्वरी न पटणार तशी खलाला. ते म्हणाले जसा वराह विनमुख असतो कोणाला? मलयाग्रासी, मलयगिरीच्या वरून वाहणाऱ्या चंदनाच्या सुवासाला जसा वराह द्वेष करतो, त्या वास त्याला आवडत नाही. त्याला वास कोणता आवडतो? डुकराला जे वास आवडतो तो वेगळाच आहे. नाकावळे कधीही मानिती मानसासी निंदित नित्य बसती घुबडे रवीला. सूर्य उगवल्यावर घुबड शिवाय देणार, दुसरं काय आवडत? ज्ञानेश्वरी न पटणार तशी खलाला. खल जो आहे त्याला ज्ञानेश्वरी वाचण्याची बुद्धी होणार नाही असं आमचे दासगणू महाराज स्पष्ट सांगतात. म्हणून जे